अध्यापन तंत्राचं महत्त्व हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ. EPC1 अध्यापनाची साधने, तंत्र आणि कौशल्य या विषयातील युनिट 4मधील तिसरा उपमुद्दा अध्यापन तंत्राचं महत्त्व हे आपण अभ्यासत आहोत. अध्यापन म्हणजे काय? तर आपल्याला असं म्हणता येतं की अध्ययन घडवण्यासाठी केलेली कृतींची रचना म्हणजे अध्यापन. आणि हे अध्यापन करत असताना ते विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे समजावं हा उद्देश असतो आणि त्यासाठी शिक्षक वेगवेगळे अध्यापनाचे तंत्र हे वापरत असतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येतं की अध्यापन तंत्र ही एक अशी पद्धती, कौशल्य किंवा कला आहे की जी अध्यापन प्रक्रिया ही प्रभावी होण्यासाठी उपयोगात आणलं जातं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येतं की अध्यापनात वापरली जाणारी कौशल्ययुक्त कृती म्हणजे तंत्र. तर ही जी तंत्र आहेत तर ही शिक्षक यासाठी वापरतो की विद्यार्थ्यांच्या मनावर ते ज्ञान कायमचं कोरलं जायला पाहिजे, हा शिक्षकाचा हेतू असतो. आणि म्हणून दैनंदिन अध्यापनामध्ये शिक्षक अशी अध्यापनाची तंत्र वापरत असतात. यामध्ये गटचर्चा, नाट्यीकरण, बुद्धिमंथन, सेमिनार अशा अनेक तंत्रांचा समावेश हा होत असतो. तर विद्यार्थी कोणत्या प्रकारचे आहे, त्यांची गरज कोणती आहे, विषय कोणता आहे, आशय कोणता आहे, तर हा सर्व विचार करून शिक्षक अध्यापन तंत्र हे निवडत असतात आणि त्याचा वापर अध्यापनामध्ये करत असतात. जेणेकरून हा हेतू असतो की विद्यार्थ्यांच्या मनावरचं सांकेतिकीकरण हे अधिक योग्य झालं पाहिजे, म्हणजे की शिकवलेला आशय हा विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहिला पाहिजे, त्यांना आकलन तो झाला पाहिजे, हा उद्देश असतो. आणि म्हणूनच उद्दिष्ट, आशय, विद्यार्थ्यांच्या गरजा, अनुदेशनाचे स्रोत, शिक्षकाच्या क्षमता, शाळेचं वातावरण, समाजाच्या अपेक्षा या सर्व लक्षात घेऊन अध्यापन तंत्राची निवड केली जाते. कोणत्या आशयाला, कोणत्या विषयाला कोणतं तंत्र वापरायचं हा निर्णय शिक्षक घेत असतात आणि त्यामधून यशस्वी अध्यापन हे घडत असतं. तर अशा या अध्यापन तंत्राचे काही महत्त्व आपल्याला सांगता येतात. तर अध्यापन तंत्राचं महत्त्व काय आहे? तर अध्यापन तंत्राचा वापर केल्यामुळे अध्यापन हे अर्थपूर्ण होतं. कारण शिक्षकांना जे अध्यापन करायचं असतं तर त्याला अर्थ प्राप्त तेव्हाच होईल की ते एखादं तंत्र वापरून आणि शिकवलं जाईल, तेव्हा ते अर्थपूर्णपणे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणजेच आपल्याला म्हणता येतं की अध्यापन हे अर्थपूर्ण करणं हे अध्यापन तंत्राचं महत्त्व आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे शिक्षकाच्या अध्यापन कार्यात सुधारणा करण्यासाठी. तर शिक्षक जे अध्यापन करत असतात तर त्या अध्यापनाला विशिष्ट उद्दिष्ट असतात. विद्यार्थ्यांमध्ये कोणते वर्तन बदल व्हावेत हे शिक्षकाने ठरवलेलं असतं आणि त्यानुसार अध्यापन हे करत असतात. मग उद्दिष्ट कोणती आहेत? उदाहरणार्थ एखादा घटक असा असेल की ज्यामध्ये एखादी संकल्पना शिकवायची असेल. मग अध्यापन करत असताना संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे तंत्र जर वापरलं तर ती संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. त्यानंतर एखादी समस्या सोडवायची असं जर आशय असेल तर त्यासाठी बुद्धिमंथन तंत्र वापरणं योग्य राहील. आणि असं वेगवेगळे तंत्र, कोणती अध्यापनाची उद्दिष्ट आहेत त्यानुसार वेगवेगळी तंत्र वापरली तर शिक्षकाच्या अध्यापन कार्यामध्ये नक्कीच सुधारणा होते. म्हणून आपण महत्त्वामध्ये हे म्हणू शकतो की शिक्षकाच्या अध्यापन कार्यात सुधारणा करण्यासाठी अध्यापन तंत्राचं महत्त्व आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व असं सांगता येईल की अध्यापन कार्याचे विश्लेषण करण्यासाठी. तर अध्यापन जे करायचं असतं तर त्यामध्ये वेगवेगळ्या बाबी असतात आणि या बाबींचं विश्लेषण करणं हे अध्यापन तंत्रामुळे सोपं होतं. उदाहरणार्थ आशय कोणता आहे, त्यामध्ये ज्या ठिकाणी कथन योग्य असेल त्या ठिकाणी कथन हे तंत्र शिक्षक वापरतील. एखादा आशय असा असेल की ज्यामध्ये प्रश्नोत्तर तंत्र वापरणं योग्य राहील. एखादा आशय असा असेल की ज्यामध्ये चर्चा हे तंत्र वापरणं योग्य राहील. तर या प्रकारे शिक्षक आशयाचं विश्लेषण करून आणि कोणतं अध्यापन तंत्र वापरावं तर हे निश्चित करू शकतात. पुढचं महत्त्व असं सांगता येईल ते म्हणजे अध्यापन कार्याविषयी शिक्षक किती जागरूक आहे हे समजतं. कारण शिक्षकाची कार्यनिष्ठा ही त्याच्या अध्यापनावर अवलंबून असते की तो किती चांगल्या प्रकारे अध्यापन करतो आणि चांगलं अध्यापन हे किती
चांगल्या प्रकारे अध्यापन तंत्र हे अध्यापनामध्ये वापरली जात आहे यावर अवलंबून असतं. म्हणजे कोणतं तंत्र कोणत्या वेळी कोणत्या आशयाला वापरावं तर हे शिक्षकांना ठरवायचं असतं. आणि म्हणून शिक्षकाचं अध्यापन कसं आहे यावरून शिक्षकाचं तो त्याच्या कार्याविषयी अध्यापन कार्याविषयी किती जागरूक आहे हे समजतं. शिक्षक जितकी जास्तीत जास्त चांगली प्रभावी अध्यापनाची तंत्र वापरत असतील तर तितका तो शिक्षक त्याच्या अध्यापन कार्याविषयी अधिक जागरूक आहे असे म्हणता येते. त्यानंतर पुढचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे अध्यापन कौशल्यात वाढ. तर अध्यापनाची जी वेगवेगळी तंत्र आहेत तर ही तंत्र शिक्षकाच्या कार्यकुशलतेत वाढ करण्यासाठी उपयुक्त असतात. आणि रोजचं जे अध्यापन असतं तर त्यावेळी कोणतं तंत्र वापरायचं, कोणतं तंत्र योग्य कोणतं तंत्र अयोग्य, त्याचे काय परिणाम होतात तर हे शिक्षक लक्षात घेतात. उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये गटचर्चा हे तंत्र जर वापरलं जात असेल तर गोंधळ जर झाला तर त्याला आपल्याला अयोग्य म्हणता येईल. आणि योग्य मुद्दे जर त्याची मांडणी होत असेल तर ते योग्य असं म्हणता येईल. तर कोणत्या वर्गासाठी कोणत्या विषयासाठी कोणत्या आशयासाठी कोणतं तंत्र योग्य आहे तर हे शिक्षक ठरवतात. आणि त्यामुळेच त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ ही होत असते. पुढचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास करण्यासाठी. तर वेगवेगळी अध्यापनाची जी तंत्र आहेत तर उदाहरणार्थ गटचर्चा, सेमिनार, बुद्धिमंथन, परिसंवाद ही अशी अध्यापनाची तंत्र आहेत की ज्यामुळे विद्यार्थी विचार करू शकतात, विचार व्यक्त करतात. आणि विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र विचारांना कल्पनाशक्तीला भरपूर वाव मिळावा, त्यांची विचारशक्ती विकसित व्हावी हाच अध्यापन तंत्राचा उद्देश असतो. आपली जी नेहमीची अध्यापन पद्धती आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारणं, स्वतंत्रपणे राहणं, त्यांच्या विचाराला संधी देणं या बाबी मिळत नाही. आणि म्हणून अध्यापन तंत्रामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळते आणि विद्यार्थ्यांची विचारशक्तीही विकसित होत असते. पुढचं महत्त्व सांगता येईल की विद्यार्थ्यांना विषय आकलनास व अध्ययनास सहाय्य करण्यासाठी. विद्यार्थ्यांना जो विषय समजून घ्यायचा आहे तर यामध्ये काही कठीण संकल्पना असतात, कठीण शब्द असतात, सूत्र असतात, नियम असतात. तर याचं स्पष्टीकरण करण्यासाठी शिक्षक योग्य त्या अध्यापन तंत्रांचा वापर करतात. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जो आशय कठीण वाटतो तर तो अध्यापन तंत्र वापरल्यामुळे सहज त्याचं आकलन होतं. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या विषय आकलनास व अध्ययनास सहाय्य होते. हे अध्यापन तंत्राचं महत्त्व आपल्याला सांगता येतं. पुढचं महत्त्वाचं सांगता येईल ते म्हणजे क्रियाशील अध्ययन अध्यापन घडण्यासाठी. तर विविध अध्यापन तंत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा घेतला जातो. आणि विद्यार्थी सहभाग घेतल्यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांच्या मनावरील दडपण दूर होतं. त्यांना एक प्रकारे की आपण पाठामध्ये सहभागी आहे ही जबाबदारीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आणि त्यामुळे ते अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी राहतात. आणि जी अध्यापन प्रक्रिया आहे तर ती क्रियाशील होते. तर या प्रकारे आपल्याला अध्यापन तंत्राचं महत्त्व सांगता येतं ते म्हणजे की अध्यापन क्रियाशील घडण्यासाठी अध्यापन तंत्राचं महत्त्व आहे. अध्यापन तंत्रांमुळे विद्यार्थ्यांना कृतीशील ठेवणं हे शक्य होतं. पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे स्वयंअध्ययनास सहाय्यक. तर काही तंत्र असे आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन करणं हे गरजेचं असतं. आणि ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट असते की विद्यार्थ्यांना अध्ययनास प्रवृत्त करणं हे एक शिक्षकाचं कौशल्य असतं. आणि अध्यापन तंत्रामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना एक प्रकारचं खाद्य पुरवलं जातं, त्यांना विचार प्रवृत्त केलं जातं. समस्या सोडवण्याचं, विचार स्वतंत्रपणे मांडण्याचं हे स्वातंत्र्य त्यांना दिलं जातं. आणि त्यामुळे विद्यार्थी स्वयंअध्ययनाला प्रवृत्त होतात. या प्रकारे आपल्याला अध्यापनाचं महत्त्व सांगता येतं. पुढचं आहे आणखी महत्त्वाचं ते म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात सहाय्य करण्यासाठी. तर केवळ अभ्यासच नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणं हाही आपल्या अध्यापनाचा एक हेतू असतो. आणि ही जी तंत्र आहेत जसे की वादविवाद, पथक चर्चा, नाट्यीकरण, स्वाध्याय तर या तंत्रांमध्ये विद्यार्थी त्याच्या क्षमतांचा उपयोग करत असतो. ही सर्व विद्यार्थी केंद्रित तंत्र आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शब्दात योग्य प्रकारे त्यांचं मत प्रदर्शित करता येतं.
त्यांना अभिनय करता येतं, योग्य किंवा अयोग्य गोष्ट ठरवता येते, एखादी चुकीची गोष्ट खोडून काढता येते, रचना करता येतात, आपल्या कल्पना स्पष्ट करता येतात आणि या सर्व बाबी ज्या आहेत तर ह्या व्यक्तिमत्व विकासाला सहाय्य करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास सहाय्य करण्यासाठी अध्यापन तंत्राचं महत्त्व आहे. पुढचं महत्त्वाचं सांगता येईल ते म्हणजे योग्य वातावरण निर्मिती. तर अध्ययनासाठी वर्गामध्ये योग्य वातावरण असणं आवश्यक असतं आणि ते वातावरण निर्माण करण्याचं काम हे शिक्षकाचं असतं. शिक्षकांनी जर विविध अध्यापन तंत्राचा वापर केला तर वर्गामधलं वातावरण हे नक्कीच योग्य प्रकारे विकसित होतं. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता निर्माण करायच्या आहेत तर त्यानुसार शिक्षकाला वातावरण निर्माण करता येतं. विद्यार्थी अध्ययनामध्ये सहभागी असतात आणि म्हणून अध्ययनाचं जे वातावरण आहे तर हे अधिक योग्य तयार होतं. पुढचं महत्त्व सांगता येईल ते म्हणजे वर्गातील आंतरक्रियांमध्ये वाढ. तर अध्यापनाची तंत्र जेव्हा शिक्षक वापरत असतात तर तेव्हा काही तंत्र वापरत असताना विद्यार्थी आंतरक्रिया घडतात. तर काही तंत्रांमध्ये विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया घडतात आणि त्यामुळे पाठ्यविषय हा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजतो. आणि म्हणून आपल्याला अध्यापन तंत्राचं महत्त्व या प्रकारे मांडता येते की वर्गातील आंतरक्रियांमध्ये अध्यापन तंत्रामुळे वाढ होत असते. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे ते म्हणजे वैयक्तिक भिन्नतेला वाव मिळतो. तर वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात तर हा प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा वेगळा असतो. त्याच्या क्षमता इतरांपेक्षा वेगळ्या असतात. त्याच्या मानसिक क्षमता, शारीरिक क्षमता, सामाजिक आर्थिक स्तर, त्याची बौद्धिक पातळी हे सर्व इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं असतं. आणि म्हणून अध्यापन प्रक्रियेमध्ये त्या आंतरक्रिया स्वतंत्रपणे होण्याची गरज असते आणि हे शक्य होतं ते अध्यापन तंत्रामुळे. विद्यार्थ्याला त्याचे पूर्वानुभव कोणते आहे, त्यानुसार नवीन अनुभव कोणते द्यायचे हे सुद्धा आपल्याला अध्यापन तंत्रामुळे चांगल्या प्रकारे कळतं. विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये अधिक ज्ञान कसं देता येईल, विद्यार्थ्यांचा वेळ कसा वाचेल याचाही विचार अध्यापन तंत्राचा वापर करत असताना होत असतं. तर अशा सर्व प्रकारच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला सामावून घेता येतं ते अध्यापन तंत्रामुळे आणि या प्रक्रियेतूनच अध्यापन प्रक्रिया ही चांगली घडत असते. आणि विद्यार्थी वर्तनामध्ये अपेक्षित बदल घडावा हेच अध्यापन प्रक्रियेचं उद्दिष्ट असतं आणि त्यासाठी शिक्षकाने अध्यापन तंत्र वापरणं हे गरजेचं असतं. तर अशा प्रकारे अध्यापन प्रक्रिया ही सुलभ व्हावी, शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया ह्या योग्य होऊन अध्यापन हे टिकाऊ स्वरूपाचं व्हावं, विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळ अध्ययन हे लक्षात राहावं, तर यासाठी अध्यापन तंत्र ही वापरली गेली पाहिजे. वेगवेगळ्या अध्यापन तंत्राचा शिक्षकाने त्याच्या दैनंदिन अध्यापनामध्ये उपयोग केला पाहिजे.